बऱ्याच दिवसापासून माझ्या डोक्यात एक खूळ घुसलं होतं आणि मला स्वतःलाच ती गोष्ट लावायची होती. हाय, मी दीपिका अँड वेलकम टू माय मिनी ब्लॉग. काल मी जयदीपला सांगितलं, की मला पुदिना आणून द्या. तर मला रोपटा आणायच्या ऐवजी त्यांनी हा पुदिना आणून दिला आणि काही दिवसापूर्वी माझ्या डोक्यात जे खूळ घुसलं होतं, पुदिना मला घरातच लावायचा होता. मग मी त्याच्यातल्या जाडसर फांद्या बाजूला केल्या आणि म्हटलं चला आता आपण लावूया. बाल्कनीमध्ये गेली आणि माझी कुंडी तर रेडीच होती. त्यामध्ये माती अवेलेबल होती. मग मी असे सगळे रोपटे छान असे लावून दिले. आणि आता आजपासून मी त्याला रोज पाणी घालणार. आता ही झाडं जगतील की नाही मला माहीत नाही, पण मी त्यानंतर म्हटलं चला आता आलोय तर गॅलरी पण छान अशी वॉश करून घेतली आणि लगेचच मी माझ्या कामाला लागले. विया उठायची वेळ झाली होती म्हणून मग मी रताळे लावायला घेतले आणि पाण्यात उकळलेल्या रताळ्याला अजिबात चव येत नाही म्हणून मग मी ह्या पद्धतीने नेहमी लावत असते. रताळे छान वॉश करून घ्यायचे, थोडं तूप घालायचं आणि किंचितभर पाणी टाकायचं आणि 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या म्हणजे रताळे खूप छान होतात. म्हटलं चला आता शिट्टी होते तोपर्यंत आपण आपलं स्किन केअर करून घेऊया. मी थोडं फेसला असं स्क्रबिंग करून घेतलं आणि मला खूप रिफ्रेशिंग वाटत होतं. त्यानंतर रताळे चेक केले तर छान अशा स्टीम झाले होते. तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर विहाला असं रेडी केलं आणि आता आम्ही निघालोय खाली गार्डनमध्ये जायला. दिवसभर घरात राहून मलाही कंटाळा येतो त्यामुळे विहासोबत मीही फेरफटका मारून येते आणि विहा पण छान दमते म्हणजे तिला रात्रीची झोप छान येते. त्यानंतर मी इकडे जेवणाची तयारी करायला घेतली. आज जेवणामध्ये बनवते पावटाची भाजी आणि गिलक्याची भाजी आणि विहाची बडबड ऐकता ऐकता माझं इकडे जेवण बनवून झालेलं आहे. चला तर मग तुम्ही चॅनलला अजून फॉलो केलं नसेल तर लगेच करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.